थोडं मागे हो मित्र. हा रोल आहे. दादा परत एकदा राजरत्न आंबेडकर आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सामाजिक समीकरण याच्यावर चर्चा चालू आहे. काय चर्चा चालू आहे? शेवटी आता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे की गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही. मग आता गोरगरिबांनी ठरवलं आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. मग जो संघर्ष करायची वेळ येईल तो संघर्ष करायचा, पण आता खुर्ची त्यांना द्यायची नाही. हीच भूमिका आता शेतकऱ्यांची पण आहे, सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांची पण आहे, मराठ्यांची पण आहे, दलित मुस्लिमांची पण आहे. तुम्हाला आणखीन पुढं ह्या 20 तारखेपर्यंत खूप आणखीन चित्र बदललेली दिसते. मी मगाशी पण सांगितलं आणि आता पण पुन्हा सांगतो जबाबदारीनं, देवेंद्र फडणवीसांनी जे गणित बांधलं आहे फेल होणार आणि पश्चाताप येणार त्यांना. आणखीन तरी प्रामाणिक भूमिका आमची. पुन्हा त्याच विषयावर बोलतो मी. मला समाजाला राजकारणात नाही जायचं, मला ढकलू नका त्याचं. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेले गणित सगळे चुकणार आहेत. मला नका हलक्यात घेऊ. माझी नाही आहे इच्छा राजकारणात जायची. मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता नाही करत. मी शेतकऱ्यांपासून बाराबलुतेदारांचं, ओबीसींचं, गोरगरिबांचं, मराठ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य आणल्याशिवाय मागं सरकणार नाही. तुम्हाला घ्यायचं असेल समजून फडणवीस साहेब तर घ्या, नसेल घ्यायचं तर माझा नाविलाज आहे. मला राजकारणात नाही जायचं. मी बार सांगतो. तुमच्या 2-4 टक्कोचे म्हणतात राजकीय भाषा बोलायला लागला. तुम्ही आरक्षण देणार नसलात मग राजकीय भाषा नको बोलत, कोणची बोलू. तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद. कारण तुम्ही जर देणार नसाल तर भाषा बोलू कोणची. आणि माझ्या पुढं पर्याय काय आणि माझ्या समाजापुढं दुसरा पर्याय काय. देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते तर मग सत्तेत जावं लागेल. काय समाजाचं आणि माझं काय चुकतंय. तुम्ही जर आमच्या लेकराबाळाचं मतदान घेऊन, माझ्या समाजाचं मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं वाटोळं करणार असले त्या खुर्चीसाठी, तर ती खुर्चीच आम्ही तुम्हाला मिळून देत नाहीत. आता गोरगरीब नितेश राणे असं म्हटले की मराठ्यांना आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात आणि जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात यावे. आता संपर्क द्यायला माझ्याजवळ मोबाईल नाही, त्यांचा नंबर माझ्याजवळ नाही. त्यांचा मोबाईल कवरे क्षेत्राच्या बाहेर असतो. आणि आमच्या इकडं रेंज आहे तर तुम्ही घालिता, आमची रेंज नीट उडीता रच्चीच. संपर्कात येऊ कसं आणि तेच देऊ शकतात. तर आम्ही सांगत होत ना डोक्यावर घेऊन नाचू शकतात मराठी. तुम्हाला भाषाच कळत नाही. वाच भाऊ करायची सवय लागली नुसती. ते एक तलावाच्या शेजारी एक ढव असतो, त्यातून बुडबुड येते. तशी नुसतं वाच करायची सवय लागली. मार्गच काढायचा नाही, बोलायचं नाही. नुसता नेतान पक्ष तुंतून वाजीत बसायचं. एवढाच धंदा येतो. मार्ग कसा काढायचा, समाजातला रोष कसा कमी करायचा, शेतकऱ्यांचा रोष कसा कमी करायचा, हे कामं करायचं बघायचं ना. तुम्हाला गॅजेट आणणं आहे ना तिन्ही, तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करणं होण्या, संपर्क वाढून काय करायचं. नुसतं फोनवर बोलून काय करायचं. मला खरं ते लागत. द्या म्हणा त्यांना, म्हणा द्या देवेंद्र फडणवीस साहेबाला म्हणा आरक्षण. हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते. काय करायचं आम्हाला राजकारण फाजकारणाचं. पण नाही दिलं ना भोगाच. मी जर याच्यात पाय ठेवला की तुमच्या गणित बिघडले, तुम्हाला नुसतं खांडाखाली झोपायचं काम आहे. मग खांडाखाली झोपणे, स्वप्न बघणे, असली गोधडीत अंगावर घेणे, तसाच फाटलेला टावेल तोंडावर घेणे, नुसते स्वप्न बघणे. कसं काय पडून करून दाखवेल. मला त्याच्यात पाय ठेवायला लावू नका, सुपडा साफ करून टाकील. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे आणि संविधानानुसारच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल असं छगन भुजबळ. त्याला तर काहीच कळत नाही. बरं बदग सगळ्या दुनियाचं. त्याला तर काय मी म्हणतो, नेमके अक्कल वाटायच्या दिवशी कुंकड गेलं तर ते कुंकड नाही. कव्हा लाईनी तो बाजतून त्या टायमालाच कसं काय लाईनी तो म्हणा होता का येऊ. त्याला काही कळतच नाही कसं मिळत कसं नाही. अरे उलट ओबीसीला मिळत नाही, मराठ्याला मिळतंय. मराठा 200 वर्षापासून ओबीसी आरक्षणात आहे. तो आत्ता गेलाय, हे आत्ता गेलाय. तो वाटा आम्हाला दिसतो तू गेलाय का शिक. तू मला शिकित आहे परत म्हणतोय मग आलाय अनुभव. काय अनुभव तो उगा मग परत बोलले की म्हणते तर त्याचं वय काय वय आहे तो.
भाजपचे नेते आहेत प्रसाद लाड, ते असं म्हटले, तुम्हाला आव्हान केले की तुम्ही 288 जागा लढवून दाखवावं. लय आव्हान केल्यावर मी लढीत नसतो मग. उगं गप पडा, गप झोपा. सांगितलं तेवढं करत जा. पुढच्या वेळेस विधान परिषदेला परत आमदार व्हायचं, सांगितलं तेवढंच करायचं. लय मायानादी आणखीन लागू नका. मी पुन्हा सांगतो, मायानादी लागू नका. तुम्ही तुमचं चालून द्या. तुमचा फडणवीस साहेब नेता आहे, आपलं रोज मुके घ्या 2 त्यांचे आणि तिथं बस जा. मला काय बोलायचं? माझं भांडण सरकारशी आहे. मी सरकार बघून घेईन. कोणत्या जातीशी माझं भांडण नाही, कोणत्या ओबीसीशी नाही, कोणत्या नेत्याशी नाही. माझं भांडण सरकार मी बघन काय करायचं. हां, आणि सरकारमध्ये जर तुला लय नेत्याची माया येते तर त्याला म्हणा पटकून आरक्षण देऊन टाक. हां, लय माया येते तर, नाही तर बाजू घेऊ नको. उगं गप्पर, उगं मराठे खवळून घेऊ नको. उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. उमेदवार येऊन भेटतायत तुम्हाला. आतापर्यंत किती जणांनी भेट दिली किंवा डेटा घेऊन आले? आता लय मोठे आले. काल थोडे होते म्हणून 23 सांगितले, आज लय झाले. त्यात राजकीय नेते लय येत, यांचा खकानाच व्हायच्या मागे. त्यांची मागण्यासुद्धा वेगळ्या आहेत. आलं ध्यानात तर द्या म्हणतात आम्हाला, नाही तर तुमचा परवडतो आम्हाला, पण ते घरानं परवडत नाही. ते म्हणजे नाव नाही सांगत. हां, ते म्हणजे ते घरानं परवडत नाही आम्हाला, ते पाडायला परवडतं. तुमचा एखादा दगड निवडून आणल्याला परवडतं. खकानाच का होणार यांचा? यांनी तिकडं जाऊ देऊ नये, समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये, नुसतं हसण्यावर नेऊ नये म्हणा. असा बोऱ्या वाजन ना तुम्हाला दाखवतो, जरा थांबा. चला, ओके, थँक्यू. फोटो घ्या. माझे हाल जास्त होता. माझे हाल जास्त